द्वापार युग म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा काळ. भगवान श्रीकृष्णाचे अनेक भक्त होऊन गेले महाराज, अनेक भक्त होऊन गेले. पण एक असा भक्त होता महाराज, त्यांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही महाराज. असं म्हणताना देवालाच लक्ष गेलं, देवाला कितीतरी दिवस नैवेद्य दाखवला नाही, पण हातातला संपूर्ण खास काहीही गरज नसताना त्या कृष्णाच्या मूर्तीवर अर्पण केला महाराज. आणि हा सगळा प्रकार बघून तिकडे द्वारकेत भगवंत रडत आहे महाराज. देवाच्या डोळ्यातून गळागळा अश्रू सांडत आहेत महाराज. कोणतरी भिक्षुक ब्राह्मण तुम्हाला भेटायला आलेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तो तुमचा बालपणीचा मित्र आहे आणि नाव सुदामा सांगत आहे. सुदामाचं नाव ऐकतात भगवंताने सिंहासन सोडला. आपण देवाला भेटायला जातो, देवाला भेटायला देव जेव्हा समोर असतो तेव्हा काय करतो, देवाच्या चरणावरती आपण डोकं ठेवतो. पण इथं उलट झालं महाराज, देवाने सुदामाच्या चरणावरती डोकं ठेवलं महाराज. खोल प्रेमाचा भुकेला हाची ते देवाची हीच कमजोरी आहे महाराज. हाच त्या देवाकडे दुष्काळ आहे की जर तू माझं कोणी प्रेमाने नाव घेतलं तर देव लगेच त्याला भुलून जातो महाराज. म्हणून देवावर तुम्ही प्रेम करा महाराज, देवावरती प्रेम करा. नाहीतर काय लोक देवाच्या दर्शनाला जातात, दर्शनाचं नाव घेऊन देवाकडे काहीतरी मागत असतात नाही का. देवासमोर एक नारळ ठेवतात आणि हातभर देवाकडे मागून घेतात. देवा माझ्या बायका पोरा गोरा ढोरा सगळ्यांना. इथेच काय जे सप्त्याला नाही आले त्यांना सुद्धा देवाला तीच काम माहित नाही का. अरे काय मागितलं पाहिजे देवाकडे. मित्र असं म्हणतो जो भगवंताचा खरा भक्त आहे महाराज, तो देवाकडे कधीच काही मागत नाही महाराज, कधीच काही मागत नाही महाराज. अशा थोर भक्ताचं वर्णन करतात तुकाराम महाराज. आता त्रेतायुगात होता, आता द्वापार युगात चालला. द्वापार युग म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा काळ. भगवान श्रीकृष्णाचे अनेक भक्त होऊन गेले महाराज, अनेक भक्त होऊन गेले. पण एक असा भक्त होता महाराज, त्यांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही महाराज. कोण होता तो महाराज? भक्त सुदामा होता महाराज. त्या सुदामाची काय अवस्था होती थोडक्यात सांगतो महाराज. सुदामाची कथा सगळ्यांना माहिती आहे महाराज. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. हे विठोबाचा सुदामाची कथा तुम्हाला कळलेली आहे. सुदामाची कथा सांगायची सुद्धा गरज नाही, पण थोडक्यात सांगतो मला. सुदामाची काय अवस्था होती. 5 जणांचा कुटुंब, 4 मुलं आणि 1 पत्नी. सुदामा हा भिक्षुक ब्राह्मण होता. रोज 5 घरी फक्त भिक्षा मागायचा. किती? 5 घरी. 6व्या घरी जाणार नाही. 5 घरात जेवढं काही मिळते तेवढं खाणार. मग त्या शिव्या असो नाहीतर काही दान असो, 6व्या घरी जाणार नाही. काय काय लोक चांगली होती महाराज, पण काय काय लोक अरे अतिथी देवो भव. दारात आलेला जर का कुठलाही पाहुणा असेल, कुठलाही भिकारी असेल, त्याला काही दिल्याशिवाय देऊ नका महाराज. जर का त्याला काहीच न देता त्याला घालवलं ना महाराज, तर तो सगळं आपलं पुण्य घेऊन जातो आणि त्याच्या पत्रातलं पाप आपल्या पत्रात टाकून जातो. पण जर आपण त्याला काहीतरी दिलं तर तो सगळं पुण्य आपल्या जवळ ठेवून जातो महाराज. सगळीच काय लोक चांगली नव्हती. ज्या घरी सुदामा गेलेला आहे उद्या पुन्हा त्या घरात जाणार नाही, असं त्याचा नित्यनेम होता. 7-8 दिवस मुलं उपाशी, खाणं नाही, काहीच नाही. 7-8 दिवसांनी कोणाला तरी दया आल्याने मुठभर धान्य दिले, तांदूळ दिले. ते तांदूळ घेऊन सुदामा घरी आला. मुलं बिचारी झोपली होती, उपाशी झोपली होती. आपल्या पत्नीला सांगितलं याचा काहीतरी भात, काहीतरी खिबट कर आणि मुलांना खायला दे. मुठभर धान्य हो.
टोपर भात केला, प्रत्येकाच्या हातावरती एक एकच घास आला. मुलं बिचारी तो घास खाऊन पाणी पिऊन बिचारी झोपून गेली. एक घास सुदामाच्या हातावरती आणि एक घास त्याच्या पत्नीच्या हातावरती. सुदामा घास खायला जाणार तितक्यात गायीने हंबरडा फोडला महाराज. सुदामाकडे एक गाय होती भगवंताने दिलेली. हातातला संपूर्ण घास कोणाला दिला? गायीला दिला. आता घास कोणाच्या हातावर होता? बायकोच्या. मग तो घास तिने लगेच खाल्ला का महाराज? ती आताची पत्नी नव्हती, कलियुगातली नव्हती महाराज. बघा पत्नीमध्ये पण फरक आहे, बायांमध्ये पण फरक आहे. जी स्त्री नवऱ्याच्या आधी ताळामाळा करून खाते तिला पत्नी बोलतात, आणि जी स्त्री नवरा जेवल्याच्या नंतर जेवते तिला बायको म्हणतात. मग सुदामाची पत्नी होती का बायको होती? बायको होती महाराज. हातातला संपूर्ण घास सुदामाच्या हातावरती ठेवला. सुदामाच्या डोळ्यातून गाला गाला अश्रू. काय अवस्था आली देवा माझ्यावर, असं म्हणताना देवालाच लक्ष गेलं. देवाला कितीतरी दिवस नैवेद्य दाखवला नाही, पण हातातला संपूर्ण घास काहीही गरज नसताना त्या कृष्णाच्या मूर्तीवर अर्पण केला महाराज. आणि हा सगळा प्रकार बघून तिकडे द्वारकेत भगवंत रडत आहे महाराज. देवाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू सांडत आहेत महाराज. रुक्मिणी माता जवळ आली. रुक्मिणीने विचारलं देवाला, असा कुठला भक्त आहे की त्या भक्ताच्या त्रासाने तुमच्या डोळ्यात अश्रू येते? त्यांनी सांगितलं कृष्णाने, बालपणीचा एक माझा मित्र आहे सुदामा नावाचा, त्या सुदामाच्या दारिद्र्याला मी रडत आहे. यासाठी रडत आहे कारण का त्याची दारिद्र्य मी दूर करू शकत नाही. रुक्मिणीने सांगितलं तुम्ही देवांचे देव, तुम्ही काय करू शकत नाही? एका क्षणात त्या सुदामाला तुम्ही श्रीमंत करू शकता. ते म्हटलं सुद्धा कृष्णाने म्हटलं तेच मी करू शकत नाही, कारण का त्या सुदामाला माझ्या गुरुचा श्राप आहे. माहितीये ना, सांदीपन गुरुंकडे शिकायला होते दोघे जण. गुरुमातेने दिलेले चणे सुदामाने एकट्याने खाल्ले म्हणून गुरुमातेने त्या सुदामाला श्राप दिला की आजन्म तू दारिद्र्य राशील, भिकारी राशील. गुरुमातेचा श्राप आहे, गुरुचा श्राप आहे, म्हणून मी तो श्राप तोडत नाही, तर सुदामाला कधी श्रीमंत केले असते. का गुरुचरणी ठेवीता भाव आपोआप या जगात गुरुपेक्षा देव सुद्धा नाही महाराज. या जगात गुरुपेक्षा देव सुद्धा नाही. त्या गुरुचा श्राप आहे म्हणून मी थांबलेलो आहे. पण हा उद्या जर का सुदामा जर का माझ्या दारी आला आणि माझ्याकडे एक काहीतरी गोष्ट मागितली, हे सगळं वैभव त्याला त्याच्या नावावरती केल्याशिवाय राहणार नाही. मग सुदामा द्वारकेत गेला की नाही महाराज? मला सांगा, लहान बालपणीचा मित्र आहे, एवढ्या वर्षात का नाही गेला? सुदामाने काय विचार केला माहितीये का? तो गेला असता कधीच भगवंताकडे, पण भगवंताकडे या कारणासाठी जात नव्हता की या अवस्थेत, माझ्या फाटक्या अवस्थेत जर का कृष्णाने मला बघितली तर त्याच्या डोळ्यात आसू येतील. पण बायकोची रोजची कटकट ऐकून ऐकून सुदामाने एक दिवस द्वारकेत जाण्याचं ठरवलं. मग कुठे जायचं म्हटलं की लगेच जी मंडळी असतात, पुरुष मंडळी घाई करत असतात, देवाला भेटायला जायचंय. म्हणजे महिला मंडळ असतात ते हुशार असतात. सुदामाची बायको हुशार होती. तिने म्हटलं बालपणीचा मित्र आहे ना तुमचा, तो काय तर तुमचा बालपणीचा मित्र राहिला नाही, तो द्वारकेचा राजा झालाय, द्वारकाधीश झालाय. त्याच्या दारी जाताना तुम्ही खाली हात जा, काहीतरी त्याला न्या. काहीच घरी नव्हतं. मागच्या दाराने ती पत्नी गेली, 5-10 घरात भिक्षा मागितली, मुठभर पोहे भेटले. ते पोहे एका चिंतीत बांधले आणि सुदामाच्या हातावरती ठेवलं आणि विचारलं तुमच्या देवाला हे चालेल का? म्हटलं का नाही चालणार? लहानपणी भगवंत दुधात पोहे भिजून भरपूर खायचा, हे पोहे त्याला चालतील. ते पोहे सुदामा देवाचे, फके मारी कोरडेचे. ते कोरडे पोहे घेऊन सुदामा द्वारकेत आला महाराज. द्वारकेतले पहारेकरी, त्या पहारेकऱ्यांनी सुदामाला अडवलं महाराज. त्यांनी सांगितलं भिकाऱ्यांची रांग इकडून नाही, भिकाऱ्यांची रांग. त्यांनी सांगितलं मी भिक्षा मागायला आलेलो नाही. या महालात माझा बालपणीचा मित्र राहतो, तो आता द्वारकेचा राजा झालेला आहे. बालपणीचा मित्र माझा झाला द्वारकेचा राजा. तो भगवान श्रीकृष्ण आहे, तो माझा बालपणीचा मित्र आहे. सगळे पहारेकरी हसायला लागले महाराज, हसायला लागले. ते म्हटलं काय या गरीबाच्या अवस्था, या सुदामाच्या अवस्था. आणि हा म्हणतोय कृष्ण याचा बालपणीचा मित्र आहे. काय अवस्था होती हो? सुदामाने सांगितलं त्या द्वारपालांना, देखो देखो ये गरीबी कहा, कृष्ण के दरबार में बड़ी आस करके आया हूँ. मेरे बचपन का यार है
मेरा श्याम, इसीलिए विश्वास करके आया हूँ। अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। भटकते भटकते तेरा नाम रटते, तुम्हारे महल के करीब आ गया है। जाऊन सांगा त्या देवाला की सुदामा नावाचा भिकारी आलेला आहे। एका द्वारपालाला दया आली, धावत गेला द्वारकेमध्ये। दरबारात पोहोचल्याच्या नंतर सिंहासनावर भगवंत बसलेले, त्या भगवंताला सांगितलं कोणतरी एक भिक्षुक ब्राह्मण तुम्हाला भेटायला आलेला आहे। त्याचं असं म्हणणं आहे की तो तुमचा बालपणीचा मित्र आहे आणि नाव सुदामा सांगत आहे। सुदामाचं नाव ऐकतात भगवंताने सिंहासन सोडला आणि धावत पळत सुदामाला भेटायला बाहेर आला। महाराज मोर मुकुट सांडलं, पितांबर गडून सुटला तरी देव धावत धावत त्या सुदामाला भेटायला आला। महाराज आपण देवाला भेटायला जातो, देवाला भेटायला देव जेव्हा समोर असतो तेव्हा काय करतो, देवाच्या चरणावरती आपण डोकं ठेवतो। पण इथं उलट झालं महाराज, देवाने सुदामाच्या चरणावरती डोकं ठेवलं। महाराज विठाला विठाला देवापेक्षा भक्त श्रेष्ठ ठरला जातो। महाराज अरे असेल माझा भक्त, सुदामा वयाने मोठा होता, ज्ञानी होता, मित्र होता, पण त्या सुदामाच्या पाया कोण पडलेला आहे, तो देव पडलेला आहे। जे द्वारपाल हसत होते तेव्हा त्यांना कळलं की सुदामा कोण आहे। सुदामाचा हात घेतला, द्वारकेत नेलं। बाकीच्या सगळ्या कथा तुम्हाला माहिती आहे। सुदामाचं स्वतः भगवंताने स्वतःच्या हाताने पाय धुतलेले आहेत। त्यानं म्हटलं 4 दिवस राहा। सुदामा रोज म्हणायचा नाही मी जातो, नाही म्हटलं राहा, नाही मी जातो। अरे एवढ्या वर्षाने आलेस, म्हटलं राहा। असे एक दिवस करून 4 दिवस झाले। सुदामाने एकदा कृष्णाशी बोलता बोलता सांगितलं, अरे कृष्ण मी असं ऐकलं होतं की तू लग्न केलेस। आणि म्हटलं एक नाही तू भरपूर लग्न केलीस, पण इथं सगळ्या दाशा फिरत आहेत, एकही बायको नाही। त्याने म्हटलं, कृष्णाने म्हटलं बाबा हळू बोल, या दाशाने माझ्या बायका आहेत। म्हटलं असे किती लग्न केलीस? मग सुद्धा कृष्णाने किती लग्न केली? 16,108। त्या 16,108 जणींना कृष्णाने बोलवली। त्याने सांगितलं हा माझा बालपणीचा मित्र आहे, ब्राह्मण आहे आणि मोठा ज्ञानी आहे, याचा आशीर्वाद घ्या। मग प्रत्येकाने आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली। सुदामाने आशीर्वाद दिला, इष्टपुत्र सौभाग्यवती भव, इष्टपुत्र सौभाग्यवती भव। आता 16,108 वेळा म्हणायचं आहे नाही का। सुदामाने सांगितलं एक काम करा, माझ्याकडे तेवढा वेळ नाही, त्यांनी तुम्ही लगेच एकदाच पाया पडून घ्या। म्हणून सगळ्यांना एकच आशीर्वाद दिला। सुदामाने आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्या 16,108 मुलांना, त्या बायकांना मुलं झाली। महाराज किती मुलं झाली? प्रत्येकीला 11 मुलं झाली। महाराज 10 मुलं आणि 1 मुलगी। हरिविजय ग्रंथात उल्लेख आहे महाराज, प्रत्येक स्त्रीला 10 मुलं आणि 1 मुलगी। आता हिशोब करा घरी गेल्यावरती 16,108 गुणिले अशा लाखो कोटी, असं म्हणतात 56 कोटी यादवांचा विस्तार एकटा भगवान श्रीकृष्णाचा होता। विठाला विठाला बायका म्हटलं तर सुदामा बोलला, आता माझी बायको तिकडे वाट बघत असतील, माझी पोरं उपाशी आहेत, मला गेलं पाहिजे। अरे काय बायका बायका पोरं पोरं करतोय, थांब थोडे दिवस बघ मी किती ऐश्वर्यात राहतोय, काय सारखा संसार संसार करतोय। त्याने म्हटलं तुझं बरं चाललंय रे, माझी तिकडे बायका पोरं उपाशी म्हणते, मला गेलं पाहिजे। कृष्ण म्हटलं तुला जायचंय, चालता हो, मला माहितीये तू लहानपणापासून कसा आहेस, चालता हो। एवढ्या वर्षांनी मला भेटायला आलास, मला काहीच घेऊन आला नाहीस, काहीच घेऊन आला नव्हता का? सुदामा घेऊन आला होता महाराज, पण एवढ्या 16,108 बायका आहेत, त्यांच्यासमोर मी माझी पोह्याची काठोडी कशाला काढ? लाजला सुदामा, ती लपून ठेवली। कृष्णाचं बरोबर लक्ष होतं त्याच्यावर। कृष्णाने सांगितलं तू मला लहानपणापासून माहितीये कसं आहे, पण माझी वहिनी हुशार आहे, माझ्या वहिनीने काहीतरी माझ्यासाठी पाठवलं असेल। कोठडी लपवत होता, तितक्यात ती कृष्णाने ती ओढून घेतली आणि म्हटलं आता तू चालतो, तुझं काम झालं।
सुदामा घरी गेल्याच्या नंतर ती पोह्याचं गाठोडं फोडलं आणि ते कोरडेच पोहे भगवंताने खाल्लं. महाराज एक घास खाल्ला आणि लगेच विश्वकर्मांना आदेश दिला. त्यांनी सांगितलं सुदामा घरी पोहोचण्याच्या आधी सुदामाच्या घराला एकही लाकूड लागता का पण पूर्ण महाल सोन्याचा बांधा, असा विश्वकर्मांना कृष्णाने आदेश दिला. विश्वकर्मा सुदामाच्या आधी पोहोचलेले. सुदामाची झोपडी फोटावली. घरी कोण आहे? मी सुदामाची बाई आहे. ती बाहेर आली. त्यांनी सांगितलं कोणी पाठवले? तिने म्हटलं देवाने पाठवले. ती म्हटले आमचं हे सुद्धा त्या देवाकडे गेले, आमचं वाटोळं करायला पाठवले का? नाही. तुमची ही झोपडी मला सोन्याचा महाल बांधायचा असा भगवंताचा आदेश आहे. ती म्हटली खबरदार माझ्या झोपडीला हात लावला तर तुम्हाला जर का सोन्याचे महाल बांधायचे असाल तर ज्या माणसांनी माझ्या पतीला भिक्षा दिली त्यांचा आधी सोन्याचा महाल बांधा. ही द्वापार युगातली स्त्री होती. मला ज्याने भक्ती आता किती जणांनी भिक्षा दिली होती सुदामाला? रोज 5 घरी जायचं महाराज, रोज 5 घरी. उद्या त्या पुन्हा 5 घरात जाणार नाही. अशा कित्येक तरी जणांची घरं त्या विश्वकर्मांना आधी सोन्याची बनवावी लागली आणि मग शेवटला सोन्याचा महाल सुदामाचा बनवला गेला. वर्षांनी भरपूर दिवसांनी सुदामा घरी पोहोचला पण जागेवरती त्याची झोपडी दिसत नाही. सोन्याचा महाल आहे. त्यांनी म्हटलं मी आल्याच्या नंतर सरकार बदललं की काय? दरवाजा ठोकला त्या महालाचा. आतून एक सुंदर रूपवान स्त्री आली. तिने म्हटलं इथं सुदामाची झोपडी होती, दिसत नाही. गाव तुमचे डोळे फुटले का? मी तुमची सख्खी बायको आहे विठाला. असा हा कायापालट करणारा तो भगवंत आहे महाराज. त्या देवाकडे काही विचित्र सारखं मागू नका. सुदामाने काय मागितलं होतं महाराज? मागितलं का स्वतःच्या तोंडाने? नाही महाराज. भगवंत आपल्याला देतो, भरपूर देतो, पण तुम्ही मागू नका विठाला.